नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या YouTube चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, श्री गणेश हा बुद्धीचा दाता आहे, विघ्नहर्ता आहे आणि सकल जगाचा त्राता आहे. 64 विद्यांचा कलांचा हा अधिपती असलेला श्री गणेश. आपण ह्या गणेशाची संपूर्ण भारतभरातली स्थानं बघत आहोत. आज आपण बघणार आहोत ते म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील गणेश स्थानांची माहिती. चला सुरू करूयात. बिनखांबी गणेश मंदिर, जोशीराव गणपती, कोल्हापूर. बाबूराव वाईकर यांच्या विहिरीचे दुरुस्तीचे काम चालू असताना एक स्वयंभू गणपतीची मूर्ती मिळाली. त्यांनी पुढाकार घेऊन गणपतीची स्थापना 1882 साली केली. तरी देखील ही मूर्ती त्याहून प्राचीन असावी असं मानतात. यालाच बिनखांबी गणेश मंदिर असं म्हणतात. खांबाशिवाय उभारलेल्या या गणेश मंदिराच्या प्रशस्त सभा मंडपावरून त्याला हे नाव पडलं असावं. विहिरीत जी मूर्ती सापडली ती अत्यंत लहान होती, म्हणून त्या मूर्तीऐवजी मोठ्या गणेशाची स्थापना करण्यात आली. 90 सेंटीमीटर उंचीची दगडाची श्रीमूर्ती या ठिकाणी बघायला मिळते. मंदिराचा गाभारा आणि सभा मंडप यामध्ये कुठेही खांब नाही. सभागृहात बाहेरच्या बाजूला दगडी कासव असून संपूर्ण मंदिराला परसबंदी केलेली आहे. या ठिकाणचे पुढचे गणेश आहेत मोक्षी गणेश, अंबाबाई मंदिर, घाटी दरवाजा, कोल्हापूर. अनंतकोटी ब्रह्मांड स्वामिनी, राजराजेश्वरी, त्रिपुर सुंदरी, जगन्माता अंबाबाई, शाकंभरी, बनशंकरी, उदयोस्तु उदयोस्तु. महालक्ष्मीच्या देवळात घाटी दरवाजाजवळ 6 मीटर उंचीवर असलेला हा उभा गणपती आहे. याला मोक्षी गणेश असं म्हणतात. पटवर्धन कोल्हापूरकर युद्धाच्या वेळी यालाच साकडं घालत नवसाला पावतो अशी या गणपतीची ख्याती आहे. या गणपती समोर 2 मूषक आहेत. मूर्ती चतुर्भुज असून सोंड डावीकडे आहे. मूर्ती 45 सेंटीमीटर उंच आहे. या मूर्तीच्या उजव्या हातात लेखणी आहे. अगस्ती मुनींनी करवीर नगरीची यात्रा याच गणेशाच्या दर्शनानं संपवली अशी कथा सांगतात. अंबाबाईच्या देवळात समोर शेकडो वर्षांपूर्वी स्थापन झालेला गारेचा हा गणपती आहे. स्वयंभू गणपती, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. या जागेजवळ लोक पूर्वी घाण करायचे. त्या ठिकाणी एक रिक्षा स्टँड होता. सन 1970-71 मध्ये कोणीतरी एका रात्री तिथं दगड आणून त्यावर शेंदूर माखून ठेवला. दगडावर तात्पुरती घुमटी बांधण्यात आली. काही दिवसातच असं लक्षात आलं की या दगडाला गणेश स्वरूप येत आहे. आज तिथे गकार स्वरूप पूर्ण ब्रह्म प्रकटलेले आहेत. ही मूर्ती आधी दक्षिणाभिमुख होती, परंतु प्राण प्रतिष्ठा करताना मूर्तीला पश्चिमाभिमुख करण्यात आलं. नवसाला हा गणपती पावतो अशी भक्तांची भावना आहे. पेटीत काही वेळा नोटांची पुडकी सापडतात, त्यामुळे नवस बोलणारे भक्त वाढत आहेत असंच म्हणतात. साक्षी गणेश, शेळकेपूर, कोल्हापूर. या गणेशाला ओढ्यावरील गणपती असंही म्हणतात. याला जितीचा ओढा असंही म्हणतात. प्रसिद्ध ज्योतिषी जोशीराव यांच्या घराण्यातील थोर पुरुषानं या देवालयाची बांधणी केली. साक्षी गणेशाचा संदर्भ अगस्ती मुनींशी जोडला जातो. थोर तपस्वी अगस्ती ऋषी हे वैदर्भीय राजकन्या असलेली आपली पत्नी लोपामुद्रा हिच्या समवेत दक्षिणेत क्षेत्र यात्रा करत निघाले. त्यांनी करवीर क्षेत्राची ही यात्रा केली, ती ओढ्यावरील गणपतीला साक्ष ठेवून, म्हणून तो साक्षी गणपती झाला. म्हणूनच या ठिकाणी मंदिर आणि मूर्ती दोन्ही फार लहान आहेत. आतमध्ये आणखी 2 गणेश मूर्ती बघायला मिळतात. दोन्ही मूर्ती चतुर्भुज आहेत. डाव्या सोंडेची मूळ मूर्ती बैठी आहे आणि ती वालुकामय दगडाची आहे. मूर्तीवर शेषपणा आहे. खडीचा गणपती, पाचगाव, कोल्हापूर. दगडात गकार असलेली ही मूर्ती तिळातिळाने वाढते असं म्हणतात. हा गणपती नवसाला पावतो. कंदळगाव नावाचे छोटेसे गाव या परिसरात आहे. एका शिळेवर गकार उमटलेली ही मूर्ती आहे. मूर्ती 30 सेंटीमीटर उंच आहे. रंगरंगोटीनं व्यवस्थित श्रीरूप याला देण्यात आलंय. मंदिर अष्टकोनी आहे. या मंदिराच्या कळस प्रतिष्ठापनेच्या समारंभाला 30 एप्रिल 1985 रोजी
कोल्हापूर करवीर पीठाचे शंकराचार्य उपस्थित होते. डॉक्टर रत्नाप्पा कुंभारनगर या ठिकाणी मोरेवाडी जवळ हा पाचगावचा खडीचा गणपती आहे. पुढील गणेश आहेत तोपचा गणपती. तोप संभानाका कोल्हापूर. कोल्हापूर पासून 6 किलोमीटर रस्त्यावर उजवीकडे आज जगातील सर्वात मोठी गणेश प्रतिमा 34 मीटर उंच असून नाग फळ्यांनी शिरोभूत आहे. प्रतिमा चिन्मय मिशन या आध्यात्मिक संस्थेतर्फे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये बांधली आहे. बाजूला सुंदर बाग बगीचा असून उघड्यावर ठेवलेला हा गणपती आहे. चतुर्भुज प्रतिमा सुखासनात बसलेली दिसते. श्री सिद्धी बटुकेश्वर गणपती चंबूरवाडी तालुका करवीर. हे पुराणकालीन स्थान कोल्हापूर जवळ 5 किलोमीटर चंबूरवाडी नावाच्या टेकडीवर आहे. पद्मपुराणामध्ये करवीर महात्म्य वर्णलेले असून त्यात या स्थानाविषयी स्पष्ट उल्लेख दिसतो. पूर्वी कोलासूर नावाच्या राक्षसाने रक्ताक्ष नावाच्या राक्षसाच्या मदतीनं करवीर नगरीमध्ये उच्छाद मांडला होता. श्री बटुकेश हा भैरव आणि सिद्ध हा गणपती रक्ताक्षावर चाल करून गेला. श्री गणेशानं आपल्या अंकुशानं रक्ताक्षाचे विदारण केले आणि परशुच्या साह्यानं शिरच्छेद केला. या दोघांनीही या युद्धक्षेत्राच्या ठिकाणी आपापली तीर्थ उत्पन्न केली. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचे तर कालाष्टमीला बटुकेशाचे पूजन करणे हे भाग्यवर्धक समजतात. शिलाहारांचा गणपती कसबा बीड तालुका करवीर. कोल्हापूर पासून 18 किलोमीटर वरती हे गणेश मंदिर आहे. रंकाळा तलाव येथील जावळाचा गणपती आहे. तो पाहून पुढे फुलेवाडी, बालिंगा, पाडली, महेमार्ग आणि नंतर कसबा बीड इथे आपण पोहोचतो. आताच्या श्री गणेश मंदिरामध्ये पूर्वी शिवपिंडी होती. त्यातून श्री गणेश उत्पन्न झाले अशी हकीकत सांगतात. श्री गणेशाची मूर्ती शिलाहार महामंडलेश्वर नृपती गंडरादित्य यांच्या कारकिर्दीमध्ये पाषाणात घडवलेली आहे. मूर्ती मूषकारूढ असूनही मूषकाचं स्वरूप श्री गणेशापुढे अगदीच लहान आहे. कारण त्यावर 1.9 मीटर उंचीचे श्री गणेश बसलेले आहेत. मूर्तीची रुंदी 1.20 मीटर असून श्री मूर्ती डाव्या सोंडेची चतुर्भुज आहे. श्रींच्या वरच्या हातात परशु आणि तोमर आहेत. खालील डाव्या हातात मोदक असून उजवा हात अभय मुद्रेत आहे. सुमारे 1000 वर्षांपूर्वीच्या पाऊलखुणा या गावामध्ये आजही दिसतात. 3 गणपती कसबा बीड तालुका करवीर. कसबा बीडचा शिलाहारांचा गणपती याच्या पुढे गणेशवाडीच्या दिशेनं निघाल्यावरती अवघ्या 3-4 मिनिटांवर रस्त्याच्या उजव्या बाजूला हे 3 गणपतींचं मंदिर आहे. एकसंध अतिविशाल पाषाणातील श्रीयंत्रावर एकमेकांना चिकटून 3 गणेश मूर्ती आहेत. यांचाही काळ शिलाहारांच्या गणपती एवढाच असावा. हे 3ही गणपती मूषक आरूढ असून त्रिमूर्तीप्रमाणे आसनस्थ आहेत. तिघांच्याही गळ्यात बेलपत्राचा हार आहे. प्रत्येकाच्या उजव्या हातात परशु तर डाव्या हातात शंख आहे. गणेशवाडीचा श्री गणपती गणेशवाडी तालुका शिरोळ. भक्तराम मल्हारींच्या 56 कटावामध्ये गणेशवाडी शिवगणपती असा उल्लेखलेला गणेश म्हणजे शिरोळ तालुक्यातील गणेशवाडीचा गणपती होय. कोल्हापूर पासून साधारणपणे 55 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. कृष्णा नदीच्या तीरावरील हे अप्रतिम श्री गणेश मंदिर भक्कम बांधणीचं आहे. श्री गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख उकिडवी बसलेली आणि डाव्या सोंडेची आहे. श्री गणेश मंदिर कुरुंदवाड तालुका शिरोळ. कुरुंदवाड इथे घाटावरती श्री गणेशाचे हे छोटेसे देऊळ आहे. याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छोट्याशा भोकातून फुंकर मारली तर शंख फुंकल्यासारखा आवाज ऐकू येतो. श्री गजानन इंचनाळ तालुका गडहिंग्लज. मौजे इंचनाळच्या बाहेर पूर्वेला जुन्या गावाची पांढर हा भाग आहे. त्या ठिकाणी असलेला गणपती इंचनाळचा गणेश या नावानं प्रसिद्ध आहे. हा गणेश अनेक भक्तांना नवसाला पावतो. मंदिराचा जीर्णोद्धार गोपाळ अप्पाजी कुलकर्णी यांनी इसवी सन 1907-8 यामध्ये केला. मंदिराची रचना पेशवेकालीन आहे. श्रींची मूर्ती दगडी, अखंड, शांत आणि बैठी आहे. 60 सेंटीमीटर उंच चतुर्भुज सोंड डावीकडे आहे.
उजव्या हातावरून खाली पाश आणि वरदहस्त, तर डाव्या हातावरून खाली अंकुश आणि वाटीपात्र आहे. श्री वरद विनायक, इचलकरंजी, जिल्हा कोल्हापूर. हे मंदिर नदीकाठी आहे. समोर सुंदर आवार असून छान बाग केली आहे. श्री वरद विनायकाची चतुर्भुज मूर्ती इथे बघायला मिळते. वैशिष्ट्यपूर्ण पुरातन मूर्ती पन्हाळगड. पन्हाळा ही विजापूरकरांची दक्षिणेकडील राजधानी. वाघ दरवाजावरती गणेश पट्टी आहे. त्यात गणपती असून त्याच्या डोक्यावरती पेज टोपी असल्याचं दिसून येतं. मुसलमानांचं राज्य असल्याने गणपतीला मुसलमानी पद्धतीची टोपी घातलेली आहे. पन्हाळा बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांचे निवासस्थान आणि ताराबाई राजवाड्याच्या पिछाडीला असलेले 2 उजव्या सोंडेचे गणपती इथे आपल्याला बघायला मिळतात. त्याची पूजा अर्चा आजही चालू आहे. बाबू जमाल दर्गा. कोल्हापूर शहरातील बाबू जमाल या दर्ग्याच्या दरवाजावरील चौकटीवर श्री गणेशाची मूर्ती आहे. ती दर्गा बांधतानाच लावलेली आढळते. या दर्ग्यातील बाबू हा हिंदू आणि जमाल हा मुसलमान असून बाबू त्याचा गुरु आहे. गुरु शिष्याची ही समाधी या ठिकाणी आहे. रसिक हो, आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील श्री गणेशांची स्थानं बघितली. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ कसे वाटतात हे खाली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जास्तीत जास्त भक्तांपर्यंत आमचे हे चॅनल पोहोचवा आणि जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून ही अत्यंत दुर्मिळ अशी माहिती जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. आमच्या बरोबर कनेक्टेड रहा. धन्यवाद.